ज्ञानाची दृष्टी तुम्हाला येईल, म्हणजे तुम्हाला ज्ञान होईल. काय याचा अर्थ असेल हा मला विघट प्रश्न आहे. आपला समज काय आहे? गीता आकलन व्हायला बुद्धी पाहिजे असा आपला समज आहे. हा समज चुकीचा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. हे ज्ञान आहे ना, गीतेमध्ये ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. बुद्धीनं आत्मज्ञान होतं का? नाही होत. जर बुद्धीनं आत्मज्ञान होत नसेल तर दुसरा मार्ग असलाच पाहिजे, आणि तो म्हणजे श्रद्धा हा मार्ग आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. याला एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. रामकृष्णाने एक वर्णन केलंय की म्हणाले, एक साधू गंगाकाठी भगवद्गीता वाचीत बसला होता. एक खेडूत, त्याला ज्ञान नाही, म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही, काही नाही, तो येऊन बसला. बाबा म्हणलं, काय वाचताय तुम्ही? तर म्हणाले, मी भगवद्गीता वाचतोय. ते संस्कृत, हा खेडूत मनुष्य, आणि तो वाचून चालू आहे त्याचं. याने डोळे झाकले आणि याच्या डोळ्याला पाणी येऊ लागले या खेडूताच्या. 15-20 मिनिट झाल्यानंतर त्याची गीता थांबली. तर हा काय म्हणाला, मला गीता समजली म्हणाला. अरे समजली म्हणजे काय? तो म्हणला, तो कृष्ण, तो रथ, तो अर्जुन आणि कृष्ण गीता सांगतोय हे माझ्या डोळ्यासमोर सारखं होतं. ते मला खूप डोळ्याला पाणी होतं. श्रद्धावान लभते. आपण लक्षात ठेवा की ज्या भूमिकेवरून भगवंताने गीता सांगितली त्या भूमिकेवर आपण गेलो की गीता समजली. ते बुद्धीनं जाता येत नाही, ते श्रद्धेनं जाता येते. हे ज्ञानेश्वर महाराज ती भाषा वापरतो मी की आकाशवाणी आहे. ही आकाशवाणी नव्हे, ही आकाशवाणी आहे. आणि ते जे ज्ञानमय आकाश आहे, चिदाकाश, ते चिदाकाश माझ्या अंतर्यामी असल्यामुळे त्या आकाशात मी गेलो श्रद्धेनं की मला तो ज्ञान मिळालं. म्हणून त्याला आपण जे समजतो तशी विद्वत्ता नको आहे. त्याला ती श्रद्धा पाहिजे, त्याला ते आपलेपण पाहिजे, त्याला ते मनाची प्रतिक्रिया बदलायला पाहिजे. म्हणजे ते म्हणून ते म्हणाले काय, जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता नेली मोक्ष आरवते. मोक्षाच्या अलीकडचं म्हणजे हलकं स्थान गीता देतच नाही. गीता एकदम मोक्ष देते. श्रवणे पाठे अर्थे, नुसतं श्रवण करा, नुसतं पाठ करा किंवा ऐका, त्याचा अर्थ घ्या. जैसा समर्थ दाता कोणाचे नास्ती ना म्हणे. पुस्तकात द्यायची खरी आणि खरा दाता आहे दानशूर. आणि या दानशूराचं वर्णन सांगतो आपल्याला एक सुभाषित आहे संस्कृत, फार अप्रतिम आहे. म्हणाले, शतेषु जायते शूरा, 100 लोकांमध्ये एक शूर आहे. सहस्रेषु च धार्मिका, 1000 लोकांमध्ये खरा धर्मश्रद्धावान एखादा. वक्ता 10 सहस्रेषु, खरा वक्ता 10 सहस्रात. दाता भवती वानवा, दाता होऊ शकत. खरा देणारा, आणि देणारे खरे असतील तर सांगतो. दिल्याची आठवण सुद्धा नाही अशी ज्याची वृत्ती तो दाता करा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की खरा दाता आहे तो. कोणीही जरी आला तरी त्याला नाही म्हणत नाही. तसं गीता खरा दाता आहे. पाठ करा, त्याला ऐका, त्याचा अर्थ करा तुम्हाला. आणि हाच नियम ज्ञानेश्वरीला लागू आहे. काय नियम लागू आहे? नुसते ऐकावे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ते ज्ञानेश्वरीला बरोबर लागू आहे. एक जर्मन पंडित हिंदुस्थानात तो बनारसला गेला असताना त्या गंगा काठावर एक मनुष्य वाल्मिकी रामायण आहे म्हणत वाचत होता. याला संस्कृताचा गंध नाही. हा नुसता थांबला आणि ऐकत होता.
तसं गीतेचे श्लोक म्हणजे खरोखर सौंदर्यपूर्ण आहे. आणि ती स्थिती ज्ञानेश्वर महाराजांना म्हणून काय म्हणाले की एक अंतरंगाचे अधिकारी म्हणजे खराच कोणी अधिकारी असेल तर भगवंताचा भक्त हा या ग्रंथाचा अधिकारी. पण हे लोक वाक्चातुर्य होईल सुखी. सामान्य माणूस सुद्धा भाषा ऐकल्यानंतर म्हणते काय म्हणून म्हणाले गीता ही त्यात राजासारखी आहे. जो नास्ती ना वाचते ना त्याला म्हणून जाणते असावा गीताची एकी सेवा काय करायला आलोवा शास्त्री. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सांगून अरे तुम्हाला बाकीच्या शास्त्रांची उठाठेव करायची आहे काय. एका गीतेचा अभ्यास करा आणि तो कोणाकडे करा ज्याच्या आचरणामध्ये गीता आहे त्याचा सभापती संगत करा. तुम्हाला आपोआप एका अध्यात्म ज्ञानाची सर्व खाण असेल तर भगवद्गीता त्याच्यामध्ये काही असं नाही. आणि कृष्णार्जुने मोकळे आता व्यासांची स्तुती आहे. व्यासाने हे रचलं ना तर त्या रचनेमध्ये आणि कृष्णाजीने मोकळी चाळलेली जे निराळी ते श्री व्यासे केली करतळी ये बोजे आहे. आकाशवाणीने असं सांगितलं आपल्याला. भगवंत अर्जुनाला बोलले गीता सांगितली. ती कशी म्हणाले हवेत गेली निराळ म्हणजे आकाश. त्या आकाशात विरून गेली. पण मग व्यासाने काय केलं ती आकाशामध्ये विराजलेली भगवद्गीता ती हातावर आवळा घ्यावा अशी म्हणाली भगवद्गीता रूपाने तुम्हाला दिली. काय श्री व्यासे केली करतळी हे होई यायची. हातावर जसा आवळा घ्यावा तसे म्हणाले आकाशात बुरून गेलेली भगवद्गीता व्यासांनी म्हणजे तुमच्या हातामध्ये दिली. आता त्यांची कशी रचली बाळकाचे बोल माये जे जेवू तैसे ते तया छाटती तैसे खास होते. लहान लहान मूल आहे वर्षात झालं नुसतं भात खाऊ लागले त्याला खायला त्याला खाता येईल त्याला पचेल असे घास करून आई घालते. तसं भगवंताची ही अफाट आकाशवाणी आपल्याला सेवन करता यावी म्हणून व्यासाने श्लोक रचले. 700 घास केलेले आहेत आणि एक एक घास असा आहे की तृप्ती देणार आहे. मागे आलं ना की अमृताचं समुद्र आहे आणि अमृताचं डबकं आहे. हा फरक काय आहे त्यामध्ये. एका जिथे अमृत यायचं तिथे एवढा आणि एवढा हा फरकच नाही. तसं गीतेचा एक एक श्लोक म्हणजे असा आहे तो ते फरकता येईल. आता पहा हे झालं असे 700 श्लोक रचले. आता या श्लोकांचं सौंदर्य सांग. या श्लोकात आहे काय पुढे म्हणताय का अफाट समीर आपली ते पण शहाण येणे त्यांचे विंजना निर्मूलिया. शहाणा मनुष्य होता एक आणि वारा पडला उकडायला लागलं फार. तेव्हा त्याने काय केलं हा एवढा सबंध विश्वामध्ये पसरलेला वारा अफाट शब्द वापरलाय अफाट समीर त्याला स्वाधीन करून घेण्याकरता पंखा निर्माण केला. त्या पंख्याने हा अफाट वारा सगळा कसा त्याचा स्वाधीन झाला तसं भगवंतांनी सांगितलेलं अफाट ज्ञान व्यासाने म्हणाले तुमच्या श्लोकात एवढा अर्थ आहे. यामध्ये भगवंताच्या तोंडातून आलेले शब्द हे परमात्म स्वरूपच आहे आणि ते परमात्म स्वरूपाचं ज्ञान हे अफाटच असणार. ते अफाट ज्ञान सामान्य मनुष्याला कसं व्हावं म्हणून गीता निर्माण करणारे व्यास शहाणे निघाले. त्यांनी म्हणजे पंखा कसा निर्माण केला तसे एक गीता तुमच्या हातात. एक पंखा असल्यावर तो वारा तुमच्या स्वाधीन झाला तसं ते ज्ञान तुमच्या स्वाधीन झालं. मला का कौतुक वाटलं असे ज्ञानेश्वर महाराज निघाले. नाथ समर्थ तुकाराम हे असे निघाले की परमात्मा तू फार
घातलेलं आहे ते नाम झाले की तो स्वाधीन झालास. कसं आहे महाराज एक छान सांगितलं. महाराजांचे वैद्य होता तेव्हा त्याच्याकडे ताप आलेले रोगी यायचे. त्याला एकाला काढा दिला. हा काढा घेऊन तुला बरं वाटेल. दुसरा आला तो जरा श्रीमंतापैकी होता. त्याला सांगितलं की म्हणाले तू असं कर, हे मी आवडले देतो औषध आणि हे मधामध्ये घे. तो पहिला होता गरीब बिचारा, त्याला काढा दिला तो बरा झाला. हा होता मधामध्ये येता बरा झाला. त्याच्या मुलाला ताप आला. काय करावं? त्यामुळे कुठे भांडणी करतो. एक सुईच्या अग्रावर राहणे एवढं भस्म त्याला दिलं आणि तो बरा झाला. तसं म्हणले संतांनी आपल्या अंतरंगातल्या माणसांना तू उपासना करू नको, भजन करू नको, विद्या घेऊ नको, ज्ञान नको, फक्त भगवंताचं नाम घे. मी भस्मासारखं काय म्हणाले सगळे मुलं. पुढे म्हणाले ऐसे कैसे शब्दे जे न लभे ते घडून या अनुष्टुभे स्त्री शूद्रानी प्रतिभे सामा. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. मागे येऊन गेलेला आहे. वेद कंजूषक म्हणाले. ज्या वेदांना त्यांनी माता मानली बघा 16व्या अध्यायामध्ये नाही का तस्मात् शास्त्रम प्रमाणते तिथं सांगते. शास्त्र शासनात शास्त्र ते नियमन करते ते शास्त्र आहे आणि जे शासन नियमन करत नाही ते शासन नव्हे हे ध्यानात ठेवा बरं का. तेव्हा धर्मशास्त्र तस्मात् शास्त्रम प्रमाणते अशी सांगणारी गीता आणि ती ज्ञानेश्वर महाराजांना मान्य. वेदाला माता म्हणलं हे सगळं खरं आहे. पण त्या वेदाला हे ज्ञानेश्वर महाराज कधी सांगतात. कारण म्हणजे 3 कानालाच लागला. ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य 3 कानालाच लागला. शूद्र आणि स्त्रियांना हा कानाला लागला नाही म्हणून वेद तत्व. तर मग व्यासाची चुकी काय? अहो जे ज्ञान शब्दामध्ये येऊ शकत नाही वाचो वर्तनते अप्राप्य मनसाच. हे वाणी मनासरट परत फिरते की नाही होता पाहिजे. हे कसं आहे आज हे ज्या ठिकाणी खरं आहे ते अनुष्ठुप छंद घातलं आणि ते अनुष्ठुप छंद घातल्यामुळे स्त्रियांना आणि शूद्रांना सुलभ होतं असं ते. मग अनुष्ठुवामध्ये ते घातलं. या ज्ञानाचं मुख्य लक्षण काय आहे? आनंद हे ज्ञानाचं समाधान आनंद प्रेम हे त्याचं लक्षण आहे. हे समजतं कसं व्यक्त कसं होतं? ज्ञान असं आहे. ज्ञान म्हणजे वस्तू जशी आहे तसं करणं याचं नाव. वस्तू याथात्म्य कशी कशी आहे तशी करणं हे ज्ञान. तर जगत हे परमात्मा स्वरूप आहे हे ज्ञान झाल्यानंतर ते आनंद स्वरूप आहे प्रेम स्वरूप आहे हे ज्ञान. म्हणजे होतं काय? जिकडे तिकडे सौंदर्य दिसायला पण ते अव्यक्त आहे. परमात्मा अव्यक्त असल्यामुळे या जगात त्याचं पसरलेले जे सौंदर्य आहे ते सगळं अव्यक्त आहे आणि ते व्यक्त व्हायचं असेल तर ते व्यक्त होण्यासाठी व्यासाने शब्दामध्ये घातलं अनुष्ठुप छंदामध्ये. आता ते कसं सुंदर आहे? सुंदर जे दिसतं आपल्याला ते इंद्रियांनी दिसतं. सौंदर्यामध्ये आणि ज्ञानामध्ये हा मोठा फरक आहे. ज्ञानाला इंद्रियांना ओलांडून जावं लागतं. सौंदर्यामध्ये प्रत्यक्ष एक उदाहरण सांगतो आपल्याला. ते काही युरोपियन विचारवंत जे कलावंत वगैरे होऊन गेले ना त्यांनी अशा गोष्टी ते आपल्या मनात काय हे लोकांना समजावया. असा एक कलावंत होता चित्रकार. त्याची बायको दवाखान्यामध्ये आली. बायकोवरती अतिशय प्रेम त्याचं. तेव्हा तो एकदा समुद्रकाठी गेला आणि सुंदर सूर्यास्त पाहिला. ते रंग बदलतात सारखा सूर्य हळूहळू जातो खाली. थोडा गेला पुन्हा गेला अर्धा गेला पुन्हा गेला आणि नंतर ते छाया राहते सगळी. हे त्याने पाहिल्यावर तो इतका प्रभावित झाला की डोळ्याची सौंदर्य पाहून डोळ्याने पाहिलं. आला दवाखान्यात बायकोला
जे पाहिलं ते थोडं घडी तरी आणायचं त्यातलं म्हणला. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याने पेटी घेतली आणखी गेला आणि पाहिलं सगळं कालचं दृश्य पुन्हा पाहिलं आणि ती पेटी येऊन गेला. मग म्हणाला बघ त्यात असलं काहीतरी. तेव्हा त्याने सांगितलं की सौंदर्य हे एकाच दुसऱ्याला देता येत नाही, हे ज्याचं त्याने आपल्या इंद्रियानेच भोगावं लागतं. तर ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, हे जे गीतेचं सौंदर्य आहे हे प्रत्येक इंद्रियाने भोगायचं, म्हणजे सर्व इंद्रिय त्या ज्ञानाने भरून गेली पाहिजे. याचा अर्थ अतिशय गंभीर आहे. ज्या वेळेला आपलं अंतरंग परमात्म्याने भरून जातं त्यावेळेला जगात दुसरा अर्थच दिसत नाही. तिकडे पाहू तिकडे तुझी इच्छा, तुझी इच्छा, तुझी इच्छा, हा त्याचा काय सांगू तुम्हाला. शास्त्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे वेदांत शास्त्रामध्ये की परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर बुद्धीमध्ये दुसरा अर्थच स्फुरत नाही, परमात्मा तिकडे स्फुरतो. ते ज्ञानेश्वर महाराजांनी 4 ओळीमध्ये सांगितले. म्हणाले स्वातीचे पाणी न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदराची का शोभती ती. परमात्मा अव्यक्त आहे, तसं स्वातीचं पाणी अव्यक्त आहे. आपण ते शिपडीत पडून त्याचा मोती झाल्याशिवाय सुंदर स्त्रियाला सौंदर्य येईल का म्हणाले. म्हणजे ते दृश्यात व्यक्तात यायला त्याला आकारच घ्यावा लागतो. तसं परमात्माने सांगितलेलं ज्ञान अति सुंदर आहे आणि पण शब्द आल्याशिवाय अनुष्टूप आल्याशिवाय ते सौंदर्य कळत. एक झालं, काय झालं, मोतीच झालं अंगावरच. आता पुढे म्हणाले बघा, नाद वाद्यू न येता तरी का गोचरू होता, फुले न होता खेपता आमोदू केवी. नाद आहे, नाद ब्रह्म म्हणतात. अरे 7 स्वर आहेत ना, हे नाद ब्रह्मच आहे. मी आपल्याला इथं मागे सांगितलं दाखवतं ना, एक यमन राग घ्या. हा अगदी प्राथमिक राग आहे, सगळे 7 स्वर त्यामध्ये आहेत. यमन राग आजपर्यंत किती लोक यमन राग गाऊन गेले. ज्याने निर्माण केला तर तो आवडत असला पाहिजे. किती लोक गाऊन गेले, आज किती गात आहेत, किती गाणार आहे. यमन राग संपला का, नाही संपला. तो आहे तो अव्यक्त आहेच आहे, पण ज्याच्या तोंडून येतो त्याला साकार करतो, सुंदर बनवतो त्याला. तसं म्हणाले नाद वाद्यू नाही येतात. नाद ब्रह्म आहे, ते वाद्यामध्ये व्यक्त झाल्याशिवाय त्याचं सौंदर्य कसं भोगता येईल. किंवा अमोद आहे, सुगंध आहे. अरे फूल असल्याशिवाय तर जसं सुगंध तुम्हाला भोगता येत नाही, तसं भगवंताची जी वाणी आहे ती या श्लोकाशिवाय भोगता येत नाही. आता तिसरे सौंदर्य मी सांगितलं इंद्रियाने भोगायचं आहे. तिसरं आलं पुढे, गोडी न होता पक्वाने तरी का भावती रसने, तर्पिणे वीन नयने नयन का दिसे. 5 इंद्रियांनी ना गोडी गोडी गोडी. अरे हो, पण रसनेला गोडी यायला पक्वांनाची गोडी आली पाहिजे ना. तसं गीता हे पक्वान नाही, ते पक्वान तुम्ही सेवन करा म्हणजे ते ज्ञान तुम्हाला सुंदर. किंवा डोळे फार सुंदर आहेत, काय छान आहे. अरे पण आरसा असल्याशिवाय जसे आपल्या डोळ्याचं सौंदर्य दिसणार नाही, तसं भगवंताच्या ज्ञानाचं सौंदर्य गीतेशिवायचं बनणार नाही. पुढे म्हणाले थांबले नाही, काय बोला काय प्रेम ही काही आवडी चीज आहे. निवृत्तीनाथ महाराजांची आठवण झाली केला. जगात झालं पुष्कळ. म्हणाले द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिघटा दृश्यबंधी तरी काय ह्या उपासती आकळती या. अरे सद्गुरु म्हणजे कसं आहे, आपल्याला मी अनेक वेळा सांगितलं, पुन्हा सांगतो. अमृतानुभवाच्या आरंभीच वर्णन केली आहे. यद अक्षरम अनाख्येयम आनंदम अजम एकरम. हे शब्द आहे बघा. अक्षर म्हणजे अविनाशी. गीता सांगते कुटोस्थम, कुटोस्थम अक्षर उच्चते. आपला जो शुद्ध आत्मा आहे हृदयातला तो खरा अक्षर आहे, म्हणजे अविनाशी. अक्षर म्हणजे झिरपणे असा अर्थ आहे. त्याला झिरपणं नाही. मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये बरं का, 14 किंवा 15व्यामध्ये त्यांनी एक दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. अक्षर का झिरपणे ना ते सांगितलं जरा. नवद्वारा जे देहामध्ये असून सुद्धा जो झिरपत नाही तो आत्मा म्हणाले. सांगायची अहो 2 तोटे असल्या तर पाणी सर संपून जातं. 9 तोटे आहेत तरी म्हणजे झिरपत नाही हा, म्हणून अक्षर आहे. हे खूप सांगायची नाही का. तर
तुमचं, म्हणजे हा खरा निर्गुण आहे हा सांगण्याचा आनंदपूर्ण अजब, त्याला जन्म नाही मरण नाही, एक एकटा एक आहे, त्याला दुसरं नाही काय. श्रीमन निवृत्तीला दिलेली ख्यातम दैवतमाश्रय, असा जो जगात प्रसिद्ध आहे निवृत्तीनाथ या नावाने, त्याला मी नमस्कार करतो, त्याला मी शरण जातो. पुढे म्हणाले हा गुरु देह धारण म्हणजे काय आहे. गुरु विद्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी, जी भगवंताची विद्या आहे, आत्मज्ञान आहे, हे साकार होऊन म्हणजे गुरुचे रूप आहे. जय त्याज्ञा नमस्ते, या विद्येचं खरं मर्म कुठे आहे, आज्ञापालनात आहे. म्हणून महाराज म्हणायचे, ब्रह्मान महाराजांनी काय केलं, नुसतं आज्ञापालन केलं. नाम घे म्हणजे नाम घेतलं, काम झालं. तिथे लपडं हो सगळं. मग मी बसून करू का निसून करू, मग श्वासावर करू का कसं करू. महाराज एक म्हणाले, मी सांगितलं जास्त तरी करतो नाही तर कमी तरी करतो, सांगितलं तेवढं करीत नाही, ते असं लक्षात. आणि आज्ञा म्हणजे मला असं वाटतं सगळ्यात कठीण असेल ना तर आज्ञा पालन कठीण, सगळ्यात कठीण. माणसाची गिराणी भाऊसाहेबांची बायको होती, बडोद्याला त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं आणि त्यांची मुलगी होती बडोद्याला. काय म्हणते, बडोद्याला लग्न नाही, बडोद्याला मुलगी होती आणि हरद्याला लग्न ठरलं. हरद्याला लग्न ठरलं, दार आली की मुलगी मेली, असं दार आहे. आणि आता लग्नाला दुसऱ्या दिवशी हे आदल्या दिवशी महाराज काही बोलले नाही, ते दुसऱ्या दिवशी ते जे ठेवायचं असतं ना काहीतरी ते ना, ते देवच ठेवायचं, ते नवरा बायको बसायचे. तेव्हा महाराज त्यांच्या बायकोला काय म्हणाले, कोणाच्या भाऊसाहेबांच्या, त्यांना बाई म्हणाले, बाई हे करायला बसताना मुलीची जर आठवण होत नसेल तरच बसवा, नाही तर नाही तर बिटाळे. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, भाऊसाहेबांनी आणि बायको. आणि बाई महाराजांना म्हणाल्या, महाराज मी मनापासून सांगते, माझ्या मनात येणार आपण सांगा. ते बसल्या आणि भाऊसाहेब सांगत नंतर मी विचारलं, ते म्हणाले मी मुलगी घेणे विसरूनच गेली. ते सगळं हे आज्ञा पाळली, मनात सुद्धा नाही येणं. अहो तुम्ही आम्ही आज्ञा पाळतो. उदाहरणार्थ महाराज पुण्याला जाऊ का, अरे कसं जाऊ नको, काय सांगितलं असेल महाराजांनी, काय बोल रेल्वे बंद पडणार आहे का, काय होणार आहे का, तिकीट पडणार नाही. अरे राणीच्या तुला काय जरूर काय विचारलं नाही म्हणजे नाही. आपले डोकंच असतात. आम्ही बाबा मोठ्याची माणसं जरा थोडं हिला काम आहे आपलं, जरा क्षमा करा, खरं ते असं बाहेर पडतं. नाही तर सगळं व्यवस्थित आहे नाही काय. आणखी सहज विषय निघाला म्हणून सांगतो, जर भाषेच्या शिव्या काढून टाकण्याची भाषा नेली तेज असतं त्याच्यामध्ये नाही का. तरी पण वापरू नये माझी सांगण्यात हेतू काय आपल्याला की गुरु आज्ञा त्यांनी म्हटले, जयती आज्ञा नमस्तस्ये दयात्राये निरंतरम. इथे खरी कुठी आहे, हा गुरु अज अनाख्य आनंद अज असा सगळा हा गुरु म्हणजे निर्गुण आहे, अमूर्त आहे, असा गुरु दयेनं भरलेला आहे. दया तेव्हा त्या गुरुची आठवण झाल्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या पूर्ण होती. आता गुरुचं सांगताय तर गुरु हा अमूर्त आहे, खरा तो विश्वव्यापी आहे. असा जो गुरु आहे केवळ द्रष्टा. त्या वेदांतामध्ये संबंध साधनाचं मर्म असेल तर साक्षी रूप राहतो आणि हा द्रष्टा किंवा साक्षी हा मी नसतो, हा व्यापक असतो, सगळीकडे तादात्म्य झालेला असतो, विश्वस्वरूप असतो. तेव्हा असा जो द्रष्टा आहे श्री गुरुमूर्ती, मूळचा हा निर्गुण अमूर्त असा हा द्रष्टा जर दृश्यपंथी आला नसता, म्हणजे देह धारण करून आला नसता, तर आम्हाला ही उपासना कोणी शिकवली असती का, नसती शिकवली. म्हणजे निर्गुण खरा आकाशाच्या प्रमाणे
भगवंताचा उपदेश जसा, त्याची भाषा जशी, तशी व्यासाने तिला शब्दबद्ध केली म्हणून छंदामध्ये. तसा हा गुरु अमूर्त असून सुद्धा हा जेव्हा निवृत्ती म्हणून देह धारण करून येतो त्यावेळेलाच कुणाला हे खरं ज्ञान होतं, त्याशिवाय होत नाही. तैसे मग त्याचा सारांश सांगायचा. तैसे वस्तुजात जे असंख्यात म्हणजे विश्व जे आहे हे इन्फिनिट आहे, अनंत आहे. या अनंताला तया संख्या 107, 700 श्लोकाची संख्या लावली त्याला. असंख्यात असलेलं, असंख्यात शब्द वापरताना त्या 700 श्लोकाची संख्या हा शब्द वापरायचा होता म्हणून असंख्यात. असंख्यात म्हणजे त्याला संख्या पलीकडे आहे, इन्फिनिट. आणि कृष्णांचं मत असं आहे की या अनंतामध्ये अनंत मिळवलं तर अनंतच होतं, अनंतामधून अनंत काढलं तरी अनंतच राहत. म्हणून या अनंताला अनंताने जरी गुंडून भागलं तरी अनंत शिल्लक राहतं. असं हे परमात्म स्वरूपाचं अनंत ज्ञान 700 श्लोकामध्ये यांनी बांधलं, ही त्यांची कमाल आहे. मग मेघ सिंधूचे पाणी वाहे. आता या 700 श्लोकांची उपयुक्तता सांगतात की आता मागे आता एक दृष्टांत येऊन गेलेला आहे की म्हणलं खरं पाण्याचा साठा असेल तर समुद्र, त्या समुद्रालाच खरं महत्व आहे या शब्दाने. पण त्या समुद्राचा उपयोग काय खरा येतो, त्याच्यातच मेघ पाणी शोषून घेतो. पण मेघ पाणी वाहे तरी जग दयाती चुपाय. समुद्राकडे पाहत नाही जग, पाण्याकरता मेघाकडे पाहत. का जे उपते नोहे ठाकते कोणा. ते पाणी एवढं आहे पुष्कळ, कोणाला त्याचा उपयोग आहे काय. नॉट ए ड्रॉप टू ड्रिंक असं काहीतरी आहे ना इंग्लिशमध्ये. वॉटर वॉटर एव्हरीवेअर अँड नॉट ए ड्रॉप टू ड्रिंक, तशा स्थिती आहे. तेव्हा म्हणून वाचा जे न पवे ते हे श्लोक न होती भरवे, तरी काने मुखे फावे ऐसे का होते. असं जे शब्दाच्या पलीकडचं आहे. आता तुम्हाला एक करू सांगतो, हे शब्दाच्या पलीकडचं काय भानकडे हो. असं आहे बघा, आधी साधी गोष्ट, आपण जिवंत आहोत. खळीच्या आधी तुम्ही जिवंत आहे सिद्ध करा. याचं ते गंमत आहे बरं का. एक ग्रंथ एजीच्या ऑफिस मधला आजारी पडला म्हणून तो रजेवर गेला. तर रजा काय ते 1 महिना सँक्शन झाली, 1 महिना सँक्शन झाली नाही, तर ते पगार घ्यायला पुन्हा तो गेला. किंवा या मधला पगार मला द्या. त्याने काय सांगितलं, तुम्ही म्हणाले या 2 महिने जिवंत होत सर्टिफिकेट तुमच्या लक्षात आलं ना. अहो हा जिवंत माणूस येतो सांगतोय मला पगार द्या, आणि ते मधले 2 महिने तुम्ही जिवंत होते सर्टिफिकेट आहे. हुशार असतं त्यात शंकाच नाही. असं म्हणतात ब्रिटिशांचं राज्य सगळं 8 लोक चालवित असत. आजकाल तसंच असलं पाहिजे शंका काय नाही का. सांगण्यात त्यांचं काय, मी जिवंत आहे. तुम्ही काय म्हणाल, मी हालचाल करतो म्हणून मी जिवंत आहे. जिवंत माणूस हालचाल करतो, पण हालचाल आहे तिथे जिवंत पण नसतो. मी काम करतो म्हणून मी जिवंत आहे. यांत्रिक मनुष्य काम करतो म्हणून तो जिवंत आहे. म्हणजे ते उलट खरं असतं अशात नाही. मग मी जिवंत आहे ही माझी प्रचिती मला आहे, याच्या पलीकडे सांगता येईल असं ते आहे. हे सांगायचं कारण असं, मी जिवंत आहे हे सांगताच येणार नाही माणसाला. ही स्वतःची प्रचिती आहे, आत्मप्रचिती. कसं ते आत्मज्ञान असतं म्हणून सांगता येईल. हे जे ज्ञान आहे वाचेमध्ये घालता येणंच शक्य नाही. म्हणून व्यासांचे इतके मोठे उपकार आहेत की त्यांनी शब्दामध्ये घातले, ते ज्ञान घातलं आणि आपल्याला आज पाठ म्हणता येते, कानाला ऐकायला येते, डोळ्यांनी पाहता येते, सांगितलं. म्हणून श्री व्यासाचा हा गुरु विश्वास झाला उपकारू, श्री कृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला. अरे त्यांनी ते संबंध शब्दामध्ये घातलं, हे खरोखर आपल्यावर उपकार आहे या शब्दाने. मला एक सहज आठवलं, रामकृष्ण परमहंस हा युगाचा हा मोठा साधू पुरुष. या शंकराजी असा मोठा साधू पुरुष, त्याचं जे दैनंदिन जीवन होतं ते त्या मास्टर महाशयांनी जर लिहिलं नसतं, वासुदेव रामकृष्ण काय कळलं असतं आपल्याला. मला सांग काय केवढा उपकार आहे त्या माणसाचा.
आणि तोच हा मी आता म्हणाले. ते व्यासांचे जे ज्ञान आहे तोच मी ज्ञानेश्वर काय करतोय. श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणिला श्रवण पथा मराठीया. मराठी या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेमध्ये. मराठी सोप्या भाषेमध्ये त्यांनी जे संस्कृतात सांगितलेलं आहे ते मी घातलेलं आहे. आता पहा त्यांची म्हणजे जस्टिफिकेशन जरा म्हणतात की मी हे केलं कसं काय केलं. व्यासांची तुलना झाली नाही एकदम. व्यासानी श्रीकृष्णाचं ते असं ज्ञान श्लोकामध्ये घातलं. ते श्लोकामध्ये घातलेलं ज्ञान मी ओवीबद्दल घातलंय. आता तुलना आली दोघांची तर म्हणाली ते कुठे आणि मी कुठे असा भावार्थ ते सांगताना त्यांची दृष्टी बघा. व्यासादिकांचे उन्मेष ज्ञान. उन्मेष म्हणजे ज्ञानाची स्फूर्ती. उन्मेषचा खरा अर्थ सांगतात. परमात्म स्वरूप सच्चिदानंदमय आहे. ते सत्स्वरूप आहे म्हणजे आहेच. तर आनंद आणि चित्त म्हणजे ज्ञान. ज्ञान आणि आनंद त्याची दोन अंग आहेत. काही झालं तरी या स्वरूपामध्ये ज्ञानाचं स्फुरण होतं, आनंदाचं स्फुरण. ज्ञानाचं स्फुरण बुद्धी प्रधान आहे, आनंदाचं स्फुरण प्रेम प्रधान आहे. म्हणून हे दोन मार्गच खरे. ज्ञान आणि प्रेम म्हणजे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग वेगळे नाही. पहिल्यांदा वेगळे पुढे एकच पण हे खरे प्रधान बरं का. तेव्हा उन्मेष म्हणजे ते जे स्फुरण आहे या ज्ञानाचं स्फुरण त्याला उन्मेष. तेव्हा व्यासादिकांचे उल्लेख राहती जे साशंक ते मी ही रंग एक वाचाळी करी. ही आता नम्रता येत आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताचं म्हणणं मांडताना त्यांनाही मनात असं येईल बरोबर आहे ना. कोणास भगवंताला जे म्हणायचंय ते मी बरोबर म्हणतोय ना असा व्यासाला जिथे संशय यायचा तिथे मी म्हणाले मराठीत सांगणार अहो काय बोलताय. आता त्यांचं हे करतायत परिहार कसं बरोबर आहे माझं. या आत्काराने नव्हे खूप सांगतात. म्हणाले परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा तरी माझी दुर्वादळा ना न म्हणे. आपल्याकडे देवामध्ये शंकर फार भोळा आहे असं म्हणतात. शंकर भोळा इतका आहे. कोणतं भस्मासूर होता ना त्या भस्मासुराने बायको मागितली पार्वतीचे तर त्याने त्या घरात काहीतरी आहे फार भोळा. महाराज काय म्हणाले भोळा का सगळं देईल म्हणाले गंमतीशिवाय सगळं घे पण भगवंताचं नाव देणार नाही. त्या भोळा नाही म्हणाले तो. बरे का. तेव्हा आपल्याकडे काय 3 देवामध्ये शंकर फार भोळा आहे. काय मागेल ते देतो. तेव्हा हा जो भोळा ईश्वर आहे हा माझी गीता. गीता हा शंकरासारखी भोळी आहे. जेव्हा व्यासाने 700 श्लोक रचले ते हात तयार केला. त्या उक्तींचा हात श्लोकरूपी हात कुसुममाला व्यासोक्ती कुसुममाला. ती 700 श्लोकांचा हात तयार केला आणि भगवंताच्या गळ्यात घातला. घेतला गीतेने घेतलं ते. पण म्हणाले तो भोळा शंकर आहे. मी दुर्वा पाहायला आणला तर तरी नाही नाही म्हणणार. बरोबर हे तर काय बघा. मी मगाच सांगितलं ना आपल्याला ब्रह्मज्ञानी पुरुषाला जगामध्ये परमात्मा शिवाय काही दिसणार नाही. तोच अर्थ आहे तसा पुढे म्हणाले. आणि क्षीर सिंधूची तथा पाण्या येती गजघटा तेच काय मुरकुटा वारी जात असते. मुरकुट म्हणजे चिंट बारीक चिंट दास सुद्धा नव्हे चिंट. तर क्षीर सिंधू आहे समुद्र दुधाचा समुद्र आहे. तिथे म्हणले पाणी प्यायला कोण येतात हत्ती येतात म्हणाले. तो हत्ती आला तर पाणी पितो पण त्याच्या बरोबर जर एखादं चिलट आलं तर तो समुद्र नाही म्हणतो का. तसं ही गीता म्हणजे क्षीर समुद्र आहे. तिथे व्यास प्यायला आले प्यायला पाणी पण मी चिलट आहे मी गेलो पण मला नाही नाही म्हणणार गीता. यात काय सांगितलं असं आहे जेव्हा परमात्मा स्वरूप साकार होत अमूर्त मूर्त होत
तेव्हा त्याला उपाधी लागतात. हीच कंडिशन कृष्णमूर्तींचे पाहिजे. त्याला मर्यादा येतात. मर्यादा 4 प्रकारच्या आहेत: आकार, रूप, गुण, संबंध आणि कृती. अशा 4 उपाधी आहेत. आणि आपल्याला निरुपाधी व्हायचं म्हणजे या 4 सोडायला पाहिजे. आकार, गुण, संबंध आणि कृती, या 4 उपाधी आहेत. तर ही आकाराची उपाधी पहिल्यांदा आहे. म्हणजे हत्ती केवढा, ती चिरूट केवढं, पण त्याला तेच मला. म्हणून गीता करता, गीता सांगताना मी इतका क्षुद्र आहे म्हणून गीता नाही म्हणणार नाही. गीता सगळ्यांच्या करता आहे. पुढे म्हणाले, पाख फुटे पाखिरू, नुडे तरी नभीच स्थिरू, गगन आक्रमी सत्वरू, तो गरुडही तेच. एक पाखराचं पिल्लू आहे, पक्ष्याचं पिल्लू, नुकतं त्याला पंख फुटले, त्याला आकाशात उडता येत नाही, पण आकाशात स्थिर होत, जाऊ पडत नाही, सारखं स्थिर होत. गरुड बघा, आणि गरुडाची झेप केवढी, पण ज्या आकाशामध्ये गरुड झेप घेतो त्याच आकाशामध्ये तिथे असत. तसं या परमात्मा स्वरूपामध्ये अनिर्बंध संचार करणारे व्यास तिथे आहेत. तिथे मी तिथल्या जगा होईना पण स्थिर असणारा ज्ञानेश्वर तिथे. म्हणजे ज्या चिदाकाशामध्ये, ज्या परमात्मा स्वरूपामध्ये व्यास रमलेले आहेत, त्याच्यामध्ये माझ्या शक्तीप्रमाणे मी गेलेलो आहे. याचा अर्थ असा की त्यांना जो अनुभव आला चिदाकाशाचा, तोच अनुभव मला आलेला आहे. म्हणून मी गीता सांगतो. म्हणजे माझ्या अर्थ सांगण्यामध्ये यत्किंचितही फरक नाही. त्यांची झेप गरुडाची आहे, गेले. कृष्णमूर्तीचं एक पुस्तक आहे ते ईगल्स फ्लाइट, याच्यात त्याने असं म्हणलेलं आहे, आणि ते खरं आहे. म्हणाले, गरुड जेव्हा आकाशात भरारी मारतो त्यावेळेला काही तो चास लिहून जात नाही. विमानाचे चास असतात ना, नकाशे असतात, गेला की गेला. आणि तुम्हाला ते मार्गदर्शन नाही, आकाशात गेला की गेला तो, बरं का. तसं या अनुभवामध्ये प्रत्येकाचा अनुभव निराळा असतो. लक्षात ठेवा, सर्वसामान्य एकच राहील, परंतु त्याचा अनुभव त्याच्या बरोबर या शंका. एक उदाहरण घ्या, फार कमाल वाटते. हा देहू गावचा वाणी जेव्हा निघाला त्यावेळेला काय म्हणाला, भोटणीनं लाड ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीनं ऐसा कीर्तनी ब्रह्मरस. हा नाथांना अनुभव नाही, हा ज्ञानेश्वर महाराजांना अनुभव नाही, हा समर्थांना नाही, हा तुकारामाला की माझ्या कीर्तनामध्ये असं काही रस आहे की ब्रह्मज्ञानी मनुष्य सुद्धा लाळ घोटी. अनुभवाची श्रीमंती असं सांगतो. कल्पना करा आपण, त्या चिदाकाशामध्ये कसली मर्यादा आली आहे, त्या शिरला की शिरला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, काय मी पाखरू आहे, नुसतं मला पंख फुटलेले, पण मी आकाशात स्थिर आहे. गेला असेल झेप घेऊन, आपण गरुड झेप म्हणतो ना, राजहंसाचे चालणे, भूतळी झाली या शहाणे, आणि के काय कोणे चालावेची ना. अहो, राजहंसाचं चालणं म्हणजे अगदी फार जगात शहाणे शब्द कसं काय. आज तुम्हाला सांगतो, अलीकडच्या माणसाला सांगायला पाहिजे, त्याच्यात ग्रेस आहे, फार ग्रेस. ग्रेसचा अर्थ काय माहितीये का? ग्रेस म्हणजे इंग्रजी या डिक्शनरीतला सांगतो, मराठीत घडतं आपण सुंदर म्हणून आहे. इंग्लिशमध्ये एक कॉम्बिनेशन ऑफ मूवमेंट, ब्युटी अँड मॅनर. एक कॉम्बिनेशन ग्रेसफुल, नाही का. अरे साधी गोष्ट आहे, मी पाहिलेलं सांगतो. पाहिलेलं म्हणजे एकच नाटक, ते गणपतराव जोशी होते ना, त्यांचं मी तुकाराम नाटक पाहिलेलं आहे. तर तुकाराम जेव्हा ते एंट्री येते त्यांची, भजन करीत पांडुरंग पांडुरंग, ते चालताना सुद्धा इतक्या मंद पावला, तुम्ही पाहिलेलं असेल, आणि इतक्या गोड याच्यात. आणि राणा भीमदेवाची एंट्री नाही का, अहो काय त्याचं चालणं होतं, दाण दाण येणार. घरात एखादी बाई असली त्याचं मला नाव आठवत नाही, एका सिनेमामध्ये, आपल्या सिनेमामध्ये म्हणे एक बाई, ती मोठी नटी गरोदर होती, तर त्या डायरेक्टरने तिला चालावं कसं शिकवलं. म्हणजे बघा,
तुम्हीच विचार करा, नाही का? म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या गतीचा विचार करतो माणसाच्या चालण्याचा, त्यावेळेला काय प्रसंग त्याच्यावरती अवलंबून राहिला, नाही का? त्यातल्या त्यात स्वाभाविक चालणं कोणाचं आहे म्हणाले तर राजवंशाचं. किती ग्रेसफुल, किती सुंदर, किती पावलं व्यवस्थित चाललाय. तर ज्ञानेश्वर महाराज असं विचारतायत की व्यास राजहंस आहे, त्यांचं चालणं काय बहुत सुंदरच आहे, म्हणून कोणी चालूच नाही का म्हणलं जगामध्ये? तसं त्याने गीता रचली म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगू नये का, असं नाही. आणि हे ध्यानात ठेवायचं बरं, माणसाच्या बोलण्यावरून चालण्यावरून त्याचं अंतरंग व्यक्त होऊन लक्षात बरं का? खरी गोष्ट अगदी लक्षात घेण्यासारखी आहे. संत अतिशय जलद चालतो, त्यांचा देह अतिशय हलका झालेला असतो. हा जलद सत्वगुणाचं लक्षण ना, ते तमगुण हे जलत्व आहे सत्वगुणाचं असल्यामुळे. तसंच त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं मार्ग असतो, नुसतं ऐकावंच वाटत. व्यवसाय म्हणायचे महाराजांच्या बोलण्याचे रस वाटतो, असा शब्द वापरला. रस वाटतो, बोलणं ऐकावंच वाटत असतो. आणि हा फार मोठा गुण आहे संतांचा, की तो इतका अंतरंगात प्रेमानं भरलेला असतो की त्याच्याशी किती जरी बोललं ना तरी अपुरं वाटतं. अहो काय सांगायचं, प्रेम ही अशी वस्तू आहे. भगवतीच्या नाटकामध्ये उत्तराम चरित्रामध्ये सीतेच्या तोंडी एक श्लोक आहे, त्याचा आहे तो फार प्रसिद्ध श्लोक आहे की म्हणजे या आश्रमामध्ये असताना सीता आणि राम दोघं एकमेकांच्या आलिंगनामध्ये रात्री गप्पा मारत असत, बोलत असत. तर त्या बोलण्याला मला बाबांच्या रोजच्या बोलण्याला काही अर्थ असतो का? पण त्यांनी वर्णन असं केलं भगवतीने, अविदित गत यामा रात्री वेवम कर. या म्हणजे ठोके याचे बरं का, काळ चाललेला आहे याचं भानच नाही, अशी रात्र गेली. म्हणजे बोलण्यामध्ये त्या गप्पा ठोका असं प्रेमाचं हे आहे. म्हणजे त्या बोलण्यामध्ये जो रस असतो तो रस माणसाच्या जीवाला गुलवून टाकतो. अब्दुल करीम खानची ठुमरी आहे आणि फयाज खान काय म्हणाला की ठुमरी गावी तर अशी गावी, म्हणजे आता याला ठुमरीचा बादशाह म्हणतात बडे गुलाम आहे. तेव्हा त्याला म्हणाले की ठुमरी गावीच अशी पिया बिन नाही आवश्यक आहे. ती दुसरी ओळ जी त्याची आहे ना त्यात म्हणताय तुझी बहीण म्हणजे तुझी वाणी सारखी आठवते मला, हे करा तुझी वाणी सारखी मला आठवते. काय असेल त्यामध्ये शब्दासारखे शब्द असं बोलली त्यामध्ये प्रेमानं प्रत्येक असतं बरं. तेव्हा जे राजहंसाचं दिलेलं आहे ना, तेव्हा परमात्म स्वरूपाशी चिकटल्यानंतर त्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये क्लेश असतो. मी क्लेश शब्द वापरतोय, सौंदर्य असलं पाहिजे त्याचं. बोल अहो समर्थाने जागणं, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, त्याचं वागणं बोलणं चालणं सगळं सुंदर. अहो नाही तर असं विचार करा, वाढण्यामध्ये सुद्धा सौंदर्य आहे ना, बायका कबूल करते